एकीकडे विश्व मराठी संमेलन नाशकात साजरं होत असताना दुसरीकडे मात्र कुसुमाग्रजांच्या नावानं उभारण्यात आलेल्या काव्य उद्यानाची मोडतोड करण्यात आली आहे। विशेष म्हणजे ही मोडतोड दुसरं तिसरं कोणी नाही तर नाशिक महापालिकेकडून करण्यात आली आहे। यामुळे चांगलाच वाद निर्माण झालाय। असं काय घडलंय नाशिकमध्ये नेमकं पाहूयात। नाशिकमधील कुसुमाग्रजांच्या उद्यानावर हातोडा। उद्यानाची तोडफोड केल्यानं मनसे आक्रमक। नाशिक पालिकेकडून कारवाई, नागरिकांची नाराजी। मराठी भाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर नाशकात कुसुमाग्रज यांच्या उद्यानात नाशिक महापालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे। कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। कुसुमाग्रजांच्या जन्मदिनाचं औचित्य साधत राज्य सरकारनं नाशिकमध्ये विश्व मराठी संमेलन भरवलंय। मात्र दुसरीकडे त्यांच्या उद्यानात कुंभमेळ्याच्या कामांसाठी त्यांच्या कवितांचे शिलालेख तोडण्यात आले आहेत। दरम्यान यानंतर मनसेकडून पालिका प्रशासनाविरोधात आज आंदोलन करण्यात आलं। अनेक कविता शिलालेख या उद्यानामध्ये लावलेले आणि ते वृक्षतोडीच्या नावाखाली प्रकारचे शिलालेख सुद्धा कवितांचे शिलालेख सुद्धा या ठिकाणी तोडण्यात आलेले आहे। हा जर अशा पद्धतीने ह्या शहराचा विकास होत असेल आणि आज आपण मराठी दिवस साजरा करतोय, मोठ्या प्रमाणामध्ये ग्रंथदिंडी या ठिकाणी काढतात आणि मला वाटतं कुसुमाग्रजांच्या शहरामध्ये कुसुमाग्रजांच्या उद्यानामध्ये काय भूमिका घेणार अशा प्रकारची विटंबना होत असेल तर महाराष्ट्र कधी खपून घेणार नाही। एकीकडे राज्य सरकार कोट्यवधी रुपये खर्च करून नाशिकमध्ये विश्व मराठी संमेलन भरवून कुसुमाग्रजांच्या आठवणींना उजाळा देत आहे। मात्र दुसरीकडे त्याच नाशिकमध्ये कुसुमाग्रजांच्या उद्यानाची तोडफोड करण्यात येते आहे। त्यामुळे पालिका प्रशासनाच्या या कारभारावर नाशिककरांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे। या उद्यानामध्ये त्यांचे शिलालेख आहेत, त्या शिलालेखावर अप्रतिम कविता लिहिलेल्या आहेत। ॲक्च्युली त्या सगळ्या कविता वाचण्याकरता आम्ही इथे आलो असताना त्याची अवस्था बघितल्यानंतर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही ॲक्च्युली। कारण जी नाशिकची आज शान आहे ती शानच ह्या लोकांनी मातीमोल करून टाकलेली आहे ॲक्च्युली। ह्या एवढ्या कविताचं ह्या लोकांना अजिबात सुतराम शक्यता डोक्यात घुसत नाही की आपण काय करतो आहोत याची पण त्यांना थोडीशी कल्पना असायला पाहिजे होती। या सगळ्या प्रकरणावर नाशिक महापालिकेकडून सारवासारव करण्यात आली आहे। उद्यानाची तोडफोड करण्यात आली नसून उद्यानाची दुरुस्ती केली जात असल्याचं पालिका प्रशासनाचं म्हणणं आहे। मात्र उद्यानातील झाडं तोडणं आणि कवितांच्या कोनशिला तोडणं याची मात्र महापालिकेनं कबुली दिली आहे। तर ते उद्यान तोडलं नाही जाते। आता जर आपण जाऊन बघणार तर एक 7 ते 8 दिवसात आम्ही ते उद्यान लोकांसाठी परत खुलं करतो आहे, नवीन रिन्युएट करून। पूर्ण उद्यानाचं रिन्युएशनचं काम एक 7 ते 8 दिवसात संपण्यावर आहे। तिथे खाली एक आपला SSPचा एक प्लांट येत होता जो गोदावरी काठाचा उद्यानाचा बुडीत भाग आहे, ज्या ठिकाणी नेहमी पाणी जात असतं आणि त्यामुळे बऱ्यापैकी उद्यानाचं नासधूस होत असते, खराब होत असतं। तिथलं लॉन बऱ्यापैकी आम्हाला मेंटेन करावं लागतं पाण्याच्या पुराच्या याच्यामुळे। तर ती जागा जी आहे ती फक्त खालची जागा ही SPS ला दिलेली आहे। ती जागा 20% ते 30% जास्त नाहीये। नाशिक महापालिकेच्या या कारभाराविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला। एकीकडे कुसुमाग्रजांची जयंती राज्यभर मोठ्या उत्साहात साजरी केली जाते तर दुसरीकडे त्यांच्याच उद्यानावर हातोडा चालवण्यात आलाय। त्यामुळे पालिका प्रशासनाचा निर्णय कितपत योग्य आहे असा सवाल राज्यभरातून केला जातोय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।